नमस्कार, लोकप्रवाह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्ससाठी दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धनगर समाजाला आरक्षण द्या, अन्यथा जिल्हाधिकारी तहसील कार्यालयात मेंढरे घुसू, तुकाराम बाबा। सोन्याळमध्ये रास्ता रोको, शिंदे सरकारवर डागली तोफ। जत सोन्याळ फाटा येथे तुकाराम बाबा यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलंय। जत प्रतिनिधी, राज्यातील महायुतीचे सरकार आरक्षणावरून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे। ज्या स्वातंत्र्यवीर शिंगरोबा धनगरांनी इंग्रजाला सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यातून वाट दाखवली, त्याच धनगर समाजाला आज आरक्षणासाठी उतरावे लागत आहे। ही शोकांतिका असल्याची खंत व्यक्त करीत चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा हबप तुकाराम बाबा महाराज याच राज्य शासनाने धनगर समाजाला आरक्षण द्यावे, अन्यथा येणाऱ्या काळात जिल्हाधिकारी तहसील कार्यालयात मेंढरे घुसू असा इशारा दिलाय। जत तालुक्यातील सोन्याळ फाटा येथे हबप तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाजाच्या आरक्षणासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं। सकाळी 10 वाजता सोन्याळ फाट्यावर रास्ता रोको आंदोलनास सुरुवात झाली। रास्ता रोको आंदोलनाने जत उमदी मार्गावरील वाहतुकीची मोठी कोंडी झाली। रास्ता रोकोमध्ये मेंढपाळ तानाजी कुलाळ यांनी आपली मेंढरे रस्त्यावर उभी करत वेगळ्या पद्धतीने रास्ता रोको आंदोलनात सहभाग नोंदवला। यावेळी सोमण्णा हाके, भाऊसाहेब कटरे, एकनाथ बंडगर, शिवानंद पुजारी, विक्रम पुजारी, सुरेश कोकरे, विठ्ठल पुजारी, अमोल वाघमोडे, पांडुरंग वाघमोडे, हनुमंत पुजारी, सिद्धप्पा पुजारी, माजी सरपंच जक्कन्ना निवर्गी, वतन गारळे, अनिल सरगर, नागेश गारळे, सिद्धू सरगर, कमलेश पुजारी, महांतशे बिरादर यांसह मेंढपाळ तानाजी कुलाळ हे उपस्थित होते। महायुतीने जातीत भांडणे लावू नयेत, राज्यातील महायुतीने आरक्षणावरून जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम सुरू केलं आहे। आरक्षणाबाबत ठोस निर्णय न घेतल्याने समाजामध्ये तेढ निर्माण होत आहेत, तसेच समाजाला आरक्षण मिळत नसल्याने नाराजी पसरली आहे। महायुतीने जातीत भांडणे न लावता आरक्षणावर निर्णय घ्यावा व समाजाला योग्य ते आंदोलन द्यावे असे आवाहन करत हबप तुकाराम बाबा महाराज यांनी महायुतीच्या धोरणावर जोरदार टीका केली आहे। फक्त मेडिकल साठी आपण कारण कसं आहे माहिती आहे का, मेडिकल साठी कोणाला ते काय सांगून येत नाही, कारण की आपण त्याचबरोबर ज्या धनगर समाजाच्या धनगर बांधवांनी या शिगोबा धनगरनी यांनी रस्ता दाखवला, त्या धनगर बांधवाला आज रस्त्यावरती उतरून मेंढरे देखील या आंदोलनाला पाठिंबा देऊन आज रस्त्यावरती उतरून एक आगळा वेगळा आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। माझी प्रशासकाने विनंती आहे, एक धनगर समाजच नव्हे तर मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, इतर समाज असेल, त्या प्रत्येक समाजामध्ये जी भांडणाची कीड निर्माण करून वेगवेगळ्या माध्यमातून त्या लोकांच्या मध्ये भडकवण्याचं काम चालू आहे। एका समाजापुरतं मर्यादित न राहता आपण त्या सर्व समाजांना योग्य ते न्याय देऊन समाजामध्ये माणसामध्ये वाद न लावता एक एकुपा, हे महाराष्ट्र एक संतांची भूमी आहे, त्या संतांच्या पवित्र भूमीमध्ये अशा पद्धतीचं आतापर्यंत एवढ्या खालच्या लेवलचं राजकारण किंवा एवढ्या खालच्या लेवलचं समाजामध्ये आमच्यामध्ये वाद निर्माण करण्याची भूमिका त्या प्रशासकाच्या माध्यमातून होते। माझी ह्या आंदोलनाच्या माध्यमातून विनंती, येणाऱ्या काळामध्ये ह्या समाजाची व्यथा पाहत रहा। नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज, हाक तुमची साथ आमची।